3,60,000 वर्षांपूर्वीची गोष्ट. पृथ्वीच्या इतिहासातील एका अत्यंत नाट्यमय पर्वात, ज्याला आपण एंकी म्हणून ओळखतो, त्या महान जनुकशास्त्रज्ञ इया याने आपल्या मानवी निर्मितीला अंतिम आणि परिपूर्ण रूप दिले. आपल्या स्वतःच्या शरीरातील डीएनएचा अंश या नवीन मानवी शरीरात मिसळून त्याने जणू आपल्या पोटच्या मुलावर प्रेम करावे तसे या सृष्टीवर प्रेम केले. यालाच विश्वाच्या इतिहासात अनेकांसाठी अर्पण केलेले त्याचे रक्त म्हटले गेले. इयाने आपला स्वतःचा वैयक्तिक डीएनए या प्रकल्पात सामील करण्यामागे एक गाढे रहस्य होते. फ्रिक्वेन्सी रेझोनान्सच्या वारंवारता संनाद माध्यमातून आपल्या या नवीन सृष्टीवर नियंत्रण ठेवणे हा त्याचा उद्देश होता. लवकरच त्याच्या सर्व अपेक्षेप्रमाणे एक निरोगी उन्नत पुरुष हायब्रिड जन्मला, ज्याचे नाव ठेवण्यात आले ॲडम. पृथ्वीवरील कच्च्या जनुकीय साहित्यात प्रगत परग्रहावरील आत्मा उतरल्याची ही पहिलीच घटना होती. म्हणजेच ॲडम हा पृथ्वीवरील पहिला स्टारसीड ठरला. सुरुवातीला ॲडमसाठी निर्माण केलेली पहिली स्त्री इयाच्या अपेक्षेवर खरी उतरली नाही. तिचे इथर आवरण शरीराच्या वारंवारतेशी जुळले नसल्यामुळे तिचा अकाली मृत्यू झाला. त्यामुळे इयाने पुरुषाच्या जनुकांवरूनच थेट एका नव्या स्त्रीची निर्मिती करण्याचे ठरवले. ईडन नावाच्या परग्रहावरील बायोस्फिअर प्रयोगशाळेत हा अद्भुत प्रयोग पार पडला, जिथे नर आणि मादी दोघांकडेही समान डीएनए वारंवारता होती. योग्य वेळ आल्यावर त्यांना जागृत करण्यात आले आणि त्यांच्या खऱ्या विश्विक स्वरूपाची जाणीव करून देण्यात आली. परंतु वैज्ञानिकांच्या या क्रांतीमुळे अन्नुनाकींच्या छावणीत मोठा दुभंग निर्माण झाला. वैज्ञानिक आणि लष्करी गटांमध्ये तीव्र वाद झडला. इयाच्या या जनुकीय हस्तक्षेपाने संतापलेला लष्करी हुकुमशहा एनलिल याने मानवांची उत्क्रांती रोखण्यासाठी क्रूर मार्गाचा अवलंब केला. मानवांमध्ये 12 डीएनए स्ट्रँड्सची अफाट सुप्त क्षमता असल्याचे पाहून त्यांना नेहमी आज्ञाधारक आणि अज्ञान गुलाम ठेवण्यासाठी एनलिलच्या तंत्रज्ञांनी यातील बहुतांश स्ट्रँड्स निष्क्रिय डिॲक्टिवेट करून टाकला. इतकेच नव्हे तर मानवांना संपवण्यासाठी त्याने वारंवार नैसर्गिक आपत्तींचा बडगा उगारला, पण तो संपूर्ण वंशाला नष्ट करू शकला नाही. काळाच्या ओघात 3 लाख वर्षांपूर्वी संपूर्ण गॅलेक्सीमध्ये झालेल्या महायुद्धानंतर एक कडक अहस्तक्षेप करार नॉन इंटरव्हेन्शन ट्रीटी लागू झाला. यादरम्यान पृथ्वीवर 13 वेगवेगळ्या प्रजातींचे संकरित मानव राहत होते. अन्नुनाकींची ही मुख्य वसाहत असल्यामुळे इतर कोणालाही येथे हस्तक्षेपाची परवानगी नव्हती. टायग्रीस आणि युफ्रेटिसच्या खोऱ्यात एरिडूपासून सुरू झालेले त्यांचे साम्राज्य नंतर बात तिबिरासारख्या शहरांपर्यंत पसरले, जिथे राजांच्या पिढ्यानपिढ्यांनी हजारो वर्षे राज्य केले. परंतु शांती फार काळ टिकली नाही. 1 लाख वर्षांपूर्वी शियाकाहर नावाच्या अत्यंत आक्रमक आणि हिंस्र सरपटणाऱ्या प्राण्यांच्या साम्राज्याने पृथ्वीवर भयानक आक्रमणे केली. या युद्धांच्या वणव्यातून वाचण्यासाठी मानवांचे अनेक गट आघारटा आणि शंभलासारख्या भूमिगत पोट सभ्यतांमध्ये आश्रयाला गेले. शियाकाहर प्राण्यांची युद्धपद्धती विचित्र होती. ते थेट युद्ध करण्याऐवजी मानवी समाजाच्या उच्चभ्रू वर्गात आपली रूपे बदलून हायब्रिडाइज करून प्रवेश करत आणि मन नियंत्रणाद्वारे माइंड कंट्रोल मानवी संस्कृतीला आतून पोखरून टाकत. महायुद्धानंतरची कॅबलसारखी गुप्त जागतिक संस्था हे याच शियाकाहर प्रभावाचे जिवंत उदाहरण आहे. या सर्व वैश्विक संघर्षांच्या काळात तरुण गॅलेक्टिक फेडरेशन ऑफ वर्ल्ड्स ने पावले उचलली. पलेडियन्सच्या नेतृत्वाखाली त्यांनी युद्धाला पहिला पर्याय न मानता न्याय, समतोल आणि नैसर्गिक उत्क्रांती हे आपले धोरण बनवले. आता ते थेट युद्धाऐवजी पीडित संस्कृतींना तंत्रज्ञान आणि गुप्त सहकार्याद्वारे स्वतःचे रक्षण करण्यासाठी सक्षम बनवतात आणि विश्वात शांतता प्रस्थापित करण्याचे काम करतात. गुलामगिरीच्या अंधारातून सुरू झालेला मानवाचा हा प्रवास डीएनएमधील सुप्त वारंवारता आणि वैश्विक आत्म्यांच्या संगमातून एका नव्या चेतनेच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिला, जिथे मानवाचे भविष्य आता स्वतःच्या हातात होते.